असं वाटलं होतं, असं जाहीर काल केलं होतं विशाल पाटलांनी. पण आता तुम्ही म्हणता की 19 तारखेपर्यंत आणखी आपल्याला वेळ आहे. नाही सर, हे बघा, आता तुम्ही पाहिलं की काही भाजपने जागा बदलल्या, काही शिंदे सेनेच्या जे काही शिवसेना आहे त्यांनी त्यांचे उमेदवार बदललेले आहेत. त्यामुळं अंतिम क्षणाबद्दल पर्यंत काय होऊ शकतो. त्यामुळं आम्ही आमच्या भावना किंवा आमचे ह्या काय आहेत आता कार्यकर्त्यांच्या भावना त्यांना कळवणार आहोत आणि मग निश्चितपणानं ते आम्ही प्रयत्न. या संदर्भात बैठक आता कधी घेतली जाणार आहे? नाही, बैठक काय नाही, आता आम्ही कदाचित उद्याच प्राथमिकरित्या काँग्रेसचे नेते एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवू. कार्यकर्त्यांची आम्हाला चर्चा करावं लागेल आणि त्यानंतर आम्ही आमचा जो काही ह्या भावना आहेत तो आमच्या राज्यातल्या नेत्यांना कळवू आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. मागच्या वेळेला ज्या वेळेला असं झालं होतं त्यावेळेला काँग्रेस कमिटीला आपण कुलूप घातलं होतं, इतक्या टोकाच्या भूमिका होत्या. आता आपण याबद्दल नाही, आता मी तुम्हाला सांगितलं की ती नैसर्गिक एक प्रतिक्रिया कार्यकर्त्यांची होती गेल्या वेळेला. तीच प्रतिक्रिया आहे किंवा त्यापेक्षाही तीव्र भावना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आहेत. कारण ही काँग्रेसची जिंकणारी जागा ही ज्या वेळेला आमच्या मित्रपक्षाला दिली जाते त्यावेळी साहजिकच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखवला जाणार, ती नैसर्गिक. राजीनामा देणार हा प्रश्न अजून कुठं शिल्लक राहत नाही आहे, कारण आम्ही या लढाईच्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी उतरलेलो होतो. आम्हाला त्या ठिकाणी पूर्णतया आमची तयारी झालेली होती आहे. आमचा उमेदवार जो होता त्यांनी जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघ त्यांनी दौरे पूर्ण केलेले आहेत. आम्ही या ठिकाणी सांगली शहरातून मी असतील, जयश्री वहिनी असतील, आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहे. विश्वजित कदम आहे जिल्ह्यातनं नेतृत्व आमचं, ते आहेत. आमदार विक्रम सावंत जे आमचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत, हे सर्वजण आम्ही ह्या कामामध्ये त्या ठिकाणी आहोत आणि आम्ही निश्चितपणानं शेवटपर्यंत आणखी अगदी 19 तारखेपर्यंत याबद्दल आम्ही लढणार आहोत. विशाल